अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा GK ट्रॅक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला. आगपेट्या उद्योगात कोणत्या लाकडाचा उपयोग केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, पॉप्युलस लाकडाचा. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मुंबई. नंतरचा प्रश्न, पंढरपूर येथे कोणत्या देवाचे मंदिर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, विठ्ठल रखुमाई. नंतरचा प्रश्न, देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, काळवीट. नंतरचा प्रश्न, घृष्णेश्वराचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, छत्रपती संभाजीनगर. नंतरचा प्रश्न, केरळच्या किनारपट्टीला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मलबार. नंतरचा प्रश्न, सलाल हा जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, जम्मू काश्मीर. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जमात प्रामुख्याने बिहार राज्यात आढळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, मुंडा जमात. नंतरचा प्रश्न, तापी नदीचे उगमस्थान कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, मुलताई. नंतरचा प्रश्न, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, यवतमाळ. नंतरचा प्रश्न, चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, कोल्हापूर. नंतरचा प्रश्न, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, नॉट्स. नंतरचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, इंग्रजी. नंतरचा प्रश्न, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, खान अब्दुल गफार खान. नंतरचा प्रश्न, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, शहीद आणि स्वराज्य. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी बंगालची फाळणी कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, लॉर्ड कर्झन. नंतरचा प्रश्न, होम रूल लीगची स्थापना कुठे केली गेली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, अड्यार. नंतरचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, महात्मा फुले. नंतरचा प्रश्न, खाली दिलेल्या रिकाम्या जागेत कोणता शब्द येईल? पळसाला पाने, रिकामी जागा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 3, म्हणजेच पळसाला पाने 3. नंतरचा प्रश्न, शब्दाच्या किती जाती आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, एकूण 8. नंतरचा प्रश्न,
आंबोली घाट कोणत्या शहरादरम्यान आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सावंतवाडी कोल्हापूर. नंतरचा प्रश्न, पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी केरळ. नंतरचा प्रश्न, मध्य महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यास कोणते नाव आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी मराठवाडा. नंतरचा प्रश्न, विचार लहरी नावाचे वृत्तपत्र कोणाचे होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी कृष्णशास्त्री चिपळूणकर. नंतरचा प्रश्न, पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टर कंपनी कोणत्या समाज सुधारकाची होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए महात्मा फुले. नंतरचा प्रश्न, सीतेचे पोहे, शंख व शिंपले, ऐरणीवरील प्रश्न ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ना ग गोरे. नंतरचा प्रश्न, दर्पण हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी बाळशास्त्री जांभेकर. नंतरचा प्रश्न, 1876 मध्ये राव बहादूर ही पदवी कोणाला देण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए लोकहितवादी. नंतरचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू कधी झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सन 1848 मध्ये. नंतरचा प्रश्न, संत नामदेवांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी विसोबा खेचर. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते नाम समुदायवाचक नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी नदी. नंतरचा प्रश्न, दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केले जाते त्यामध्ये कोणता अलंकार असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी उपमा अलंकार. नंतरचा प्रश्न, मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए भविष्यकाळ. नंतरचा प्रश्न, भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 2. नंतरचा प्रश्न, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी त्रिज्या. नंतरचा प्रश्न, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी राजीव गांधी. नंतरचा प्रश्न, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए जपान. नंतरचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी जिनेवा. नंतरचा प्रश्न, भारताचे कोण हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी राष्ट्रपती. नंतरचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी उपराष्ट्रपती. नंतरचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए महर्षी वीरा शिंदे. नंतरचा प्रश्न, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी गट विकास अधिकारी. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे कितवे राज्य आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 9वे राज्य. नंतरचा प्रश्न, ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी ग्रामपंचायत. नंतरचा प्रश्न, जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए राज्य शासन. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नसताना व प्रमुखाची निवड झाली नसेल तर जिल्हा परिषदेचा प्रशासक कोण असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी मुख्य कार्यकारी अधिकारी. नंतरचा प्रश्न, रोजगार हमी योजनेचा मुख्य कोण असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी जिल्हाधिकारी. नंतरचा प्रश्न, सरपंच व उपसरपंच गैरहजर असतील तर सभेचा अध्यक्ष म्हणून कोण काम करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए ग्रामसेवक. नंतरचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र राज्य ग्राम पोलीस अधिनियम लागू होत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मुंबई व मुंबई उपनगर. नंतरचा प्रश्न, रुपयाच्या अवमूल्यनाने पुढीलपैकी काय घडते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी निर्यात वाढते.